त्यांना दवाखान्यात घेऊन गेले होते तर मग आतापर्यंत परत आणायला पाहिजे होतं ना. बरं झालं आता इथे कोणीच नाहीये. तळघरात जातो, दागिने पैसे जे असतील ते घेतो आणि इथून पळून जातो. शिवाय शिवाय इकडे काय करतोय? देवी सिंग, इकडे एक लाकडी पेटी होती, त्यात होते दागिने. आपण मागच्या वेळी चोरी केली त्यामुळे पुजारी यावेळी शहाणा झालाय. पेटी सगळं दागिने इथून घेऊन गेला. नक्कीच यांच्या बाबतीत काहीतरी घडलंय. हो ताई ताई ललित आहे, मी लकी लकी. घाबरले मी. दरवाजा लावा. हो मरता मरता वाचलो माहितीये का. अहो ललित आहे, तुमच्यासाठी डबा घेऊन आलो होतो. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही तुम्ही. ठीक आहे 4 घास खाऊन घ्या. नाही नको भाऊजी. यांना जवळ बघत नाही ना तर माझ्या घशाखाली घास नाही उतरणार. लगेच आहे कर. अरे हा लगेच आहे. ते बी पुरी बरोबर खतर झाला. आपल्यापासून लपून ठेवलं त्यांनी. असा मला लगा एक पोरगी भेटला आणि पोरी सोबत तुम्ही 4 चाकीवाल्या. आपल्यापासून लपून ठेवलं ना. ह्याला आपण रेड कलर हँड पकडू आता. थांब थांब.
एक 2 4 लग्या बघ म्हणलं का नाही लगेच आहे. आणि लाले वहिनी लाले वहिनी जिवंत आहेत. लाले जिवंत आहेत. वहिनी जिवंत आहेत. लग्या लाले वहिनी जिवंत आहेत. लाले वहिनी काय अरे एवढ्या रात्री कुठे फिरताय हा? लाले वहिनी जिवंत आहेत. ये गा तुम्हाला किती वेळा सांगितलंय झेपत नाही तर घेत जाऊ नका. बात होत्यात तुम्हाला रात्रीचे. कसला भात लाल वहिनी आहेत. जेवंत आहेत. आता बघितलंय. अरे बाबा मी होतो तिथं उभा. नाही लाल वहिनीला बघितलं. अरे शपथ मी होतो. खोटं बोलतोय का बघितलंय. झालंय सांग मी होतो. बोलू नको आता. मी तर बघितलं लाल वहिनीला. साला गद्दार आमच्यापासून लपून ठेवलं तू. गोपाळ केवढं तरच व्हायला लागलाय तुला माहितीये का. इकडे काय चाललंय सगळ्यांचं काय तुझ्या डोक्यात. अख्खं गाव येड झालं शोधून लाली वहिनी होते इथं होत्या शोधा. आता तरी होत्या. हो सापडले हरतू धरलं की आहे. तेच सांगतोय मी आहे. माझ्याकडे बघ मी आहे इथे. वहिनी नाही आहे. तुम्हाला भास झालाय. अरे, तुम्हाला चढली अजून दारू पे ना. तरी बी होतच इथं लाल वहिनी. मी बघितलं. अरे तुम्हाला चला दारू पण चला. मी बघितलं तर. अरे, चला ना बघितलं वहिनी मी. भास झालाय तुम्हाला. मंदिराच्या तळघरात गेलो, तिकडे सोनं नाही मिळालं. त्या गुरुजींची नजर चुकून त्याच्या घरात शिरलो, त्याच्या घरातही सोनं कुठे सापडलं नाही. या गावात आल्यापासून नुसती पनवती लागली मागे. आता डायरेक्ट कातळवाडीत जातो. तिकडचे पैसे घेतो. त्या टिंपलला काहीतरी गोळ्यात बिळात घेता येईल. बघू पुढचं पुढे. हे गाव सोडू, सातारा सोडू. गोपाळ गोपाळ नाही आपला. अरे आपला गोपाळ जर ऍम्ब्युलन्स मध्ये आहे ना. अरे मी विचारलं त्या सुधाकरला की काय झालंय बाबा गोपाळला. तो म्हणला काय नाही. पण मी बघितलं गोपाळचा हात असा खाली पडला. खरं आहे लगा. गोपाळचा भासच आहे. लाली वहिनीचा आपल्याला कसा भास झाला मगाशी तसं हो गोपाळचा भास आहे.